जेव्हा आपण सर्पदोष म्हणतो तेव्हा सहसा ते त्वचेवर परिणाम करतं. तो सापाचा श्राप आहे. सापाचा श्राप म्हणजे असं नाही की एखादा साप तिथं बसून तुम्हाला शाप देतोय. एक साप आत बसलाय आणि शाप देतोय. आपल्या शरीरातल्या 5 तत्वांचं सूक्ष्म स्तरावरचं प्रकटीकरण म्हणजे पंचप्राण किंवा या यंत्रणेतल्या मूलभूत ऊर्जेची 5 स्वरूपं. यातला एक पैलू जो खूप थेट आणि जवळून संबंधित आहे, ज्याला आपण सर्प म्हणतो. तर काही कारणांमुळं असं घडतं की तुमचा व्यानवायू किंवा व्यानप्राण एका विशिष्ट प्रकारे वागतो. त्यामुळं तुमची त्वचा सरपटणाऱ्या प्राण्यासारखी बनते. तर जेव्हा आपण सर्पदोष म्हणतो तेव्हा अशा ऊर्जेबद्दल बोलतो जी एखाद्या सरपटणाऱ्या प्राण्यासारखी आहे. तुम्हाला माहितीये का की तुमच्या मेंदूमध्ये रेप्टिलियन मेंदू आहे? तुमच्या मेंदूचा या आकाराचा भाग सरपटणाऱ्या प्राण्याचा आहे. तर तो सरपटणारा जीव स्वतःला व्यक्त करत असल्याने तुमची ऊर्जा एका विशिष्ट प्रकारे काम करते. काही गोष्टी करून त्याचं निवारण करता येतं. आम्ही भैरवीच्या मंदिरात सर्पसेवा का सुरू केली? आणि सर्पसेवा मुंग्यांच्या वारोळाच्या मातीनं केली जाते. तुमच्या ऊर्जेत साधा बदल केल्याने त्याचं निवारण करता येतं.